नमस्कार मंडळी. पेरेंट्सचं गॅदरिंग ही संकल्पना कशी वेगळीच आहे ना. भन्नाट आहे की नाही? मला ऐकायला नाही आलं. भन्नाट आहे की नाही? येस, दॅट्स ग्रेट. तर ही भन्नाट कल्पना आहे आपले शाळेचे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे डायरेक्टर श्री राम रैना सर. तर या सुंदर कल्पनेबद्दल सर्वात प्रथम आपण राम सरांचं जरा हार्दिक अभिनंदन करूया का? जोरदार टाळ्यांनी. येस, थँक्यू व्हेरी मच. आणि या ठिकाणी मला नक्की तुम्हाला सांगायला आवडेल की पेरेंट्स फोरमची सुरुवात कशी झाली. तर माझ्याबरोबर आहेत किरण गायकवाड सर. हे आपल्या पेरेंट्स फोरमचे व्हाईस प्रेसिडेंट पण आहेत आणि महाराष्ट्र औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे रिजनल हेड आहेत. नमस्कार सर्वांना. सांगण्यास आणि बोलण्याचा औचित्य जे आत्ताचं आहे त्याच्यामुळे पॅरेंट फोरम जो निर्माण झाला तो राम सरांच्या संकल्पनेतनं आणि इथं जमलेल्या सर्वांच्या योगदानातून. संजना मॅडम माझ्यासोबत आहेत, आत्ता ज्या आर्ट ऑफ लिव्हिंग आकुर्डी सेंटरच्या हेड आहेत. त्याचबरोबर आपल्या इथे विशाल सर आहेत, काशीनाथ सर आहेत आणि जी काही एंटायर टीम आहे त्या सर्वांनी या प्रोग्राममध्ये उत्साह निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. यामध्ये पॅरेंट फोरम नेमका काय आहे, पॅरेंट फोरम जो आहे, पॅरेंट फोरम नेमका काय आहे, तर पॅरेंट फोरम हा संकल्पना कुठून आली तर हिऱ्यासारखी मुलं जेव्हा आपली ह्या स्कूलमध्ये जात होती तर ह्या हिऱ्यांना जन्म देणाऱ्या मोतीची माळ निर्माण करणं आणि त्यांच्यातले उपजवत गुण हे समोर आणणं जगण्याचं एक प्रामुख्यानं जे काही कारण आहे आनंदाचं ते घडण्यासाठी हे काम ह्या पॅरेंट फोरमच्या माध्यमातून चाललेलं आहे. बऱ्याच ॲक्टिव्हिटी आपण ह्या पॅरेंट फोरमच्या माध्यमातून करतो. प्रत्येकजण, मी ॲज अ पॅरेंट म्हणून मला एवढा आनंद आहे की मुलांचं आणि पॅरेंटचं आणि शाळेचं एक बॉन्डिंग होण्याचं सर्वात सेफेस्ट ठिकाण आहे की जिथून आपण मुलांना पुढच्या जनरेशनला काहीतरी देतोय. पेरेंट्स फोरमच्या कल्चरल डिव्हिजनतर्फे आपण खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज आयोजित केल्या होत्या. याच्यामध्ये खास करून सांगण्याजोग्य म्हणजे लेझिमचा परफॉर्मन्स आपल्या मदर्सनी केला होता गणेशोत्सवामध्ये. गणेशोत्सवामध्ये एक खूप युनिक संकल्पना केली होती की होम डेकोरेशन कॉम्पिटिशन. घरात जे गणपतीचं डेकोरेशन होतं त्याची कुठे कॉम्पिटिशन होत नसते, तर ती कॉम्पिटिशन आपण आयोजित केली होती. खूप सगळ्या मदर्सनी अथर्व शीर्ष पठण केलं होतं, रांगोळी कॉम्पिटिशन घेतलेली. याच्यानंतर नवरात्रामध्ये दांडिया आणि गरबा कॉम्पिटिशन घेतली होती. आणि खरं सांगू तुम्हाला, आम्ही एवढं एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ॲन्युअल गॅदरिंगचं संकल्पनेला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर ठरवल्याप्रमाणे आम्ही आज तुमच्या पुढे हजर आहोत की आपल्या पेरेंट्सचं ॲन्युअल गॅदरिंग सादर करतो आहे. ह्याच्यामध्ये मुख्य उद्देश हा होता की पेरेंट्सचं आपसातलं एक रिलेशनशिप आहे, एक बॉन्डिंग आहे, ते चांगलं व्हावं. पेरेंट्सचं शाळेबरोबरचं जे बॉन्डिंग आहे ते इम्प्रूव्ह व्हावं. ह्याच्याबरोबर पेरेंट्सचं मुलांबरोबरचं सुद्धा बॉन्डिंग इम्प्रूव्ह व्हावं. ते हे सगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून पेरेंट्स फोरमची संकल्पना राबवण्यात आली. आणि आज तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो आहे की आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आम्ही एक 5-6 जण होतो. माझ्याबरोबर कल्चरल डिव्हिजनमध्ये शिल्पा कठारे, श्रद्धा परभणे आणि मोनाली राठोड या 3 देविया होत्या. आणि आज या छोट्याशा रोपट्याचा एक मोठं वटवृक्ष झालेला आहे आणि हे पाहून खूप आनंद होतो आहे. खूप मोठी टीम झालेली आहे आता पेरेंट्स फोरमची आणि अशीच ही उदंड वाटचाल चालत राहू दे या शुभेच्छा मी देऊ इच्छिते. बरं, हा प्रवास करत असताना सुरुवात जी झाली होती ती स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमधनं क्रिकेट अकॅडमी आणि क्रिकेटच्या मान्सून टुर्नामेंटनी सुरुवात झाली. दोन्ही वेळेस विजेतेपद हे फोरमच्या जे काही टीम्स असतील त्यांनी भूषवलं. पण त्या वेळेस जो आनंद सर्वांना घेता आला आणि त्या आनंदामध्ये प्रत्येकाचा तो सहभाग पाहत आमचाही उत्साह सर्वांचा वाढला आणि मोटिवेशन आलं की हो, खरंच ही संकल्पना चांगली आहे. आणि जी 4 ते 5 लोकांनी सुरुवातीच्या फेजमध्ये लोक काम करण्यास घेतली होती, पण आत्ता त्याचं स्वरूप जर बघितलं तर कमीत कमी 300 ते 500 पॅरेंट आहेत की जे ॲक्टिव्हली पार्टिसिपेशन करतात ह्या प्रोग्रामसाठी. इथून पुढचाही
काही ठराविक लोक असे आहेत की ज्यांनी स्वतःला जणू काय फोरमसाठी वाहिलेलंच आहे. देसाई फॅमिली म्हणा, सुभेदार फॅमिली म्हणा, अशी बरीच लोक आहेत की जिथं आपल्याला वाटत होतं की कदाचित हा प्रोग्राम कसा होईल, हे कार्यक्रम कसे होतील, पण यामधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक वैशाली मॅडम पण आहेत की ज्यांनी हे सगळा प्रोग्राम कोऑर्डिनेट केलेला आहे. ओके, माईक सारखा जातोय कारण की कधी प्रोफेशनली बोलायची सवय नाही आहे आणि जेव्हा एक पॅरेंट्स म्हणून आपण विचार करतोय सगळ्याचा, तर खरंच आनंद वाटतोय की ह्या छोट्याशा वटवृक्षाला मोठं स्वरूप आल्यानंतर एक आनंदाची पादर फुटते. भारावून जाण्यासारखंच परिस्थिती आहे. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की ज्यांना ज्यांना फोरममध्ये वर्कआउट करायचं आहे, पुढे बरेच गोष्टी आहेत की त्या फोरमच्या माध्यमातून आपल्याला करायच्या आहेत. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्व मिळून एकत्र आनंद एन्जॉय करण्याचं प्लॅटफॉर्म म्हटले पॅरेंट फोरम आहे. बऱ्याच अंशी असं होतं आहे की सर्वांच्या सहभागामुळे बरेच पॅरेंट आहेत, बरेच टीचर आहेत, ह्या सगळ्यामध्ये ना आपण एक दुवा बनलेला आहोत आणि पॅरेंट फोरम हा परफेक्ट त्यामधला असणारा आजचा बेस आहे. तर मान्यवरांना विनंती करतो की असं नसतं वा. तुमच्या सर्वांच्या साक्षीनं पुन्हा एकदा लहान होता आलं. लहानपणी कित्येकदा शाळेत केलेली मजा मस्ती आज पुन्हा एकदा अनुभवता आली. लहानपण देगा देवा असं म्हणत आम्ही इतके मोठे कसे झालो हे कळलंच नाही आणि आज व्यासपीठावरती आल्यावरती पुन्हा बालपणात रमता आलं याचा एक वेगळा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरती आहे. पूर्वीच्या काळामध्ये सायकलवरती आपण प्रवास करताना सायकलचा स्पीड फार कमी असायचा, त्यामुळे माणसांशी बोलत बोलत आपण तो प्रवास करायचो. त्या काळाची श्रीमंतीसुद्धा सायकलच्या असण्यानं असायची. आत्ताची श्रीमंतीसुद्धा दाराबाहेर सायकल पार्क आहे यावरतीच केली जाते. असो, हा प्रवास हा कालखंड जरी बदलला असला तरीसुद्धा आपल्यातलं बालपण अनुभवायला या फोरमनं सर्वांना मदत केली. त्यासाठी या सर्व संकल्पनेच्या मागे जे राम सर आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात. प्रथमतः उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे आणि आजचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाला सुद्धा कार्यक्रमानुसारच अनुरूप आज अध्यक्ष जे कार्यक्रमाचे आहेत ते आदरणीय भाऊसाहेबजी भोईर त्यांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूयात. कारण कलासृष्टीतली ही सर्व मंडळी आणि पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा ही नाट्यसृष्टी रुजावी, इथल्या अनेकांना नाटकाच्या माध्यमातून त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळावं, कलागुणांना वाव मिळावा, यासाठी आदरणीय भाऊसाहेब भोईर यांचं अविरत कार्य आहे. लिखितेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटसृष्टीला चित्रपटसुद्धा दिलेले आहेत आणि 100वे जसं मगाशी मी सांगितलं अखिल भारतीय नाट्य परिषदेचं सुंदर संमेलन आमच्या पिंपरी चिंचवड शहराला करण्याचं भाग्य मिळालं. यामागे सुद्धा त्यांचा महत्त्वाचा आणि हिरिरीचा सहभाग होता. मी विनंती करतो आदरणीय धनंजय वर्णेकर सर, आपण प्रथमतः त्यांचं या ठिकाणी सन्मान करूयात आणि कार्यक्रमाची अध्यक्षपदी आपण त्यांना घोषित करूयात. आदरणीय भाऊसाहेब भोईर यांचा सन्मान होतोय. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार पुन्हा एकदा. आणि आदरणीय भाऊसाहेब भोईर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. धनंजय वर्णेकर सर आणि राम सर, आपणास विनंती राहील आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. प्रेमाची शाल पांघरून फाउंडर चेअरमन डॉक्टर धनंजय वर्णेकर सर यांच्या शुभास्त्या सन्मान होतोय. आपल्या कार्याप्रमाणेच नाट्यसृष्टीला ऑक्सिजन देण्याचं काम ते करतायत, त्यामुळे मला वाटतं तुळस देणं हे योग्य. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. मान्यवर विनंती, यानंतर आपण कृपया आसनस्थ व्हायचंय. यानंतर आलेल्या सर्वांचं शाब्दिक स्वागत आणि कार्यक्रमाची प्रस्तावना दी ऑनरेबल अष्टपैलू व्यक्तिमत्व राम सर. विनंती राहील ही कन्सेप्ट कशी सुचली आणि कार्यक्रमाची प्रस्तावना तुमच्या मुखातून ऐकायची. राम सरांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. राईस माईक चालू करा दोन्ही पण. नमस्कार. भारत माता की जय. मंचावर उपस्थित आदरणीय व्यासपीठ, आजचे आपले प्रमुख पाहुणे भाऊसाहेब भोईर आणि आज या शाळेचं जे भक्कम एक सर्वात मोठं पिलर आहे जे आमचे चेअरमॅन डॉक्टर धनंजय वर्णेकर सर, मिसेस वर्णेकर आणि सर्व आज उपस्थित इथं अवॉर्डीज
त्यामध्ये मला आवर्जून आनंद होईल प्रदीप निफाडकर साहेब, त्याचबरोबर गौरव भंडारी, आशुतोष, संयोगिता मॅडम आणि इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपल सरबजीत कौर मॅडम. आणि त्याचबरोबर उपस्थित इथे सर्व पालक आणि माझे विद्यार्थी. आता विद्यार्थी म्हटलं तर जे आता बॅकस्टेजला आहे आणि समोर आहे, कारण ज्यावेळेस आपण पॅरेंट्स फोरम हा विषय समोर मांडतो तर सर्वात पहिलं एक विषय येतो. मला हे दिसतच नाही. आराम. ज्यावेळेस पॅरेंट्स फोरम हा विषय समोर येतो त्यावेळेस पालकांची शाळा ही कॉन्सेप्ट आमच्या समोर आली. आणि ज्यावेळेस ही कॉन्सेप्ट समोर आली त्यावेळेस असं वाटलं की पालकांनीही तेवढंच एन्जॉय केलं पाहिजे आणि पालकांनी त्या माध्यमातनं आपल्या मुलांना आणि काय पाहिजे आणि काय गरज आहे त्याचीही ओळख झाली पाहिजे. म्हणून ही कॅम्ब्रिज पॅरेंट्स फोरमची स्थापना 2023 झाली. आणि ज्यावेळेस ही स्थापना झाली त्यावेळेस फक्त एक संकल्पना होती. वर्णेकर सर आणि आम्ही डिस्कस केलं की एवढे विद्यार्थी जमा होतात, पालक समोर असतात आणि मागे आपले विद्यार्थी असतात, का आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया. कारण गरजेचं आहे. आजच्या ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारताच्या कुठल्याही पटलात जर आपण बघितलं तर असा कार्यक्रम पॅरेंट्ससाठी आजपर्यंत झालेला नाही आहे. आपण प्रथम साक्षी आहात अशा पॅरेंट्स फोरम या प्रोग्रामचे. मला माहिती आहे ज्यावेळेस ह्याची संकल्पना केली, सुरुवात केली, त्यावेळेस माझ्याकडे भाऊसाहेब भरपूर गोष्टी आल्या. म्हणायचं सरांना वेळ लागलं आहे, काहीतरी आम्हाला बोलवत आहेत, 7 वाजता काय, 8 वाजता काय, 9 वाजता काय, मुलांना शिकवणं सोडून पालकांच्याच मागे लागलेत सर. आणि हा ज्यावेळेस आणि हा काय शक्यच नाही आहे किंवा हे शक्य होणारच नाही. एवढे पैसे कुठनं येणार, कशा पद्धतीने हे करणार, एक्झाम चालू आहेत, भरपूर गोष्टी आल्या. पण मला आनंद होतो ज्यावेळेस फक्त पॅरेंट्स समोर आम्ही हा विषय मांडला. सर्वात पहिले जे आता इथं डान्स करत होते ना त्यांनी हात वरती केला, सर आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही इथे सहभाग घेतो. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. क्रिकेट टुर्नामेंट असो, गणपती घरोघरी असो, किंवा लेझिम पथक असो, किंवा आपल्या गणेश उत्सवामध्ये दगडूशेठ हलवाई गणेश उत्सवामध्ये पहिला मान असो, आणि ह्या सर्वात जो सगळ्यात मोठा म्हणजे आज इथे ह्या कार्यक्रमाची सुरुवात अशी तुमच्या सर्वांच्या एका भक्कम म्हणजे म्हणतो ना ट्रस्ट, त्यामुळेच हे संभव झालेला आहे. आणि मला खूप आनंद होतो भाऊ, मला आत्ताही आनंद होतो की माझी सुरुवात आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पॅरेंट्सला माहीत असेल, भाऊसाहेब भोईर राजकीय नेता म्हणून नाही आहे इथे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाऊसाहेब भोईर एक खूप चांगले कलावंत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रेसिडेंट आहे. मी लहानपणापासून रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये काही ना काही नाटकाद्वारे आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनमध्ये कधी मावळाही झालेलो आहे. पुणे फेस्टिवलमध्ये इकडनं तुम्ही घेऊन जायचे सगळ्यांना, तर कधी तुतारीवालाही झालेलो आहे. अशा पद्धतीने ती सुरुवात झाली आणि मला असं योग्य वाटलं की आज भाऊसाहेबांनी इथे असणं गरजेचं आहे, कारण ही सुरुवात खूप मोठी आहे, ही सुरुवात छोटी नाही आहे. तर तुमचा आशीर्वाद असाच राहावा. आणि त्याचबरोबर प्रदीप निफाडकर साहेब इथे आहेत, त्यांचंही मला आवर्जून सांगायचं असं वाटतं. कॅम्ब्रिज शाळा ज्यावेळेस चालू केली ना विद्यार्थ्यांनो, मी विद्यार्थ्यांनीच म्हणतोय, कारण ज्यावेळेस ही शाळा सुरू झाली त्याचा पहिला 15 ऑगस्टचा प्रोग्रामचं उद्घाटनसाठी प्रदीप निफाडकर साहेब होते. आणि हा पहिला काव्य संमेलन आमच्याकडे जो झाला तो प्रदीप साहेबांच्या ह्याच्यामुळे झाला की ज्या पद्धतीने सरांनी आम्हाला सपोर्ट केला. धन्यवाद सर. आणि हे सगळं मी भरपूर लिहिलं होतं पण मी आता स्पीचलेस आहे, कारण भरपूर चांगल्या गोष्टी अजून घडलेल्या आहेत. पण मी एवढं सांगेन की
ज्या ज्या पद्धतीने आपण काही गोष्टी सुरुवात करतो तर तुमच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस नाटकाची प्रॅक्टिस असो, फॅशन शो असो, डान्स असो, पॅरेंट्स मला येऊन सांगायचे, सर हा शेवटचा संडे आहे का? ह्याच्यानंतर आपण कधी भेटणार नाही आहे का आपण कधी प्रॅक्टिस करणार नाही आहे का? आम्ही एवढं एन्जॉय केलं. सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत पालक जर इथं बिझी असू शकतात, मला असं वाटत नाही की आपण फक्त बिझी हा शब्द साईडला काढू, छंद हा शब्द आपण आपल्या समोर ठेवला तर त्याच्यासाठी वेगळं काही होणार नाही. मला असं वाटतं आहे की आज ह्या कार्यक्रमाचं जे वैशिष्ट्य आहे ते ह्या पुरस्काराच्या माध्यमातून आहे. कारण बिझनेस फोरमची सुरुवातही या पॅरेंट्स फोरमच्या अंतर्गत झाली. सर, बिझनेस फोरम ही कॉन्सेप्ट अशी होती की सगळे बिझनेसमॅन जे आहेत, ते छोटे बिझनेसमॅन असो, मोठे बिझनेसमॅन असो, आमचं एकच ध्येय होतं, जी सोच है वो क्या होनी चाहिए? बड़ी होनी चाहिए. सोच छोटी नहीं होनी चाहिए. बिजनेस कुठलाही असो, पण जब सोच बड़ी है तो सब कुछ पॉसिबल है. यही ध्येय लेके हमने बिजनेस फोरम की स्थापना की. 40 से 50 अलग अलग बिजनेसमैन इस फोरम में जुड़े और उसमें से हमने 9 रत्न का सिलेक्ट किया. आम्ही त्यामधनं 9 रत्न काढलेत. हे 9 रत्न वर्षोनवर्ष कंटिन्युअस दरवर्षी आपण काढणार आहोत. 9 रत्नाचा बेसिक अवॉर्डचा कॉन्सेप्ट आहे की ज्या ज्या पालकांनी आपापल्या जीवनात ज्या ज्या गोष्टी केलेत, कष्ट केलेत, काय केले आणि त्यांनी आपला बिझनेस एका लेवलला सेट केला आहे, त्यांना आपण इथे पुरस्कृत देणार आहोत. पण त्याच्यामागे हा हेतू नाही आहे. हेतू हा आहे की ते सर्व पालक माझ्या मुलांपर्यंत जाणार आणि बिझनेस काय असतं, कशा पद्धतीने पैशाची किंमत काय असते, कशा पद्धतीने असं करायला पाहिजे, हे सगळं पालकांचं मेन ध्येय हे आहे. मुलं हे आमचं मेन सेंटर पॉईंटच आहे. पण त्या अगोदर मी ह्या सर्व गोष्टी सांगता वेळेस मला एवढाच आनंद होतो की गेले भरपूर दिवस मला काय ॲक्च्युली सवय नाही लिहून कधीच बोलायची भाऊसाहेब. मी पहिल्यांदा माझ्या सर्व लोकांनी सांगितले की सर तुम्ही लिहा, तुम्ही भरपूर गोष्टी विसरून जाता. पण विसरणार नाही आहे मी, कारण इथं विशालजी आहेत, विशालजी हा वर उभे राहा, किरणजी आहेत, वैशाली मॅडम जिथे असतील तिथे या, ह्या 2 मिनटं, म्हणजे आता काय प्रोग्राम नंतर वाढणार आहे. वैशाली मॅडम, आपलं काशीनाथ, मी डायरेक्ट नावानेच हाक मारतो, काशीनाथ आहे, काकडे आहेत आपले, कुठे या पटपट पटपट पटपट. विवेक, स्नेहा, आपले संजना मॅडम, हे सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण हे जर पुढे मागे नसले ना तर खूप अवघड होतं सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी. आणि हे एक सूत्रधार आहेत वेगवेगळ्या गोष्टीसाठी. धन्यवाद. आता तुम्ही जाऊ शकता. तर जाता जाता एवढं सांगेन, मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन के हारे हार है, मन के जीते जीत. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो ना देखे सपना. उन पर है धिक्कार जो ना देखे सपना. जो सपना है तुम्हारा अपना. जो सपना है तुम्हारा अपना. आता हे कुठे गेलं? सपनों का अधिकार असल अधिकार. चला राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही. इथपर्यंत सांगतो की फक्त एवढंच आहे की स्वप्न बघितले पाहिजे, पण स्वप्नांसाठी जगणंही गरजेचं आहे. मला असं वाटतंय की आपण हा स्वप्न बघितला आहे आणि हा स्वप्न आपण पूर्णपणे पाडूया. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या पुढे मी एकच सांगतो, आपण इथे थांबणार नाहीये. निफाडकर साहेब, भाऊसाहेब, आपण अभिजात मराठी साहित्य संमेलनाची तयारी करतोय. दोन वर्षामध्ये हा प्रोग्राम आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर एक अजून कार्यक्रमाची पायाभरणी इथंच करतो. कारण जेवढे आतापर्यंत मोठे कार्यक्रम केलेत, मी डायरेक्टली स्टेजवरूनच बोललोय. काय त्याचं काय पेपरवर्क नाही, आज पहिल्यांदाच पेपरवर्क म्हणून आलंय, पण ते गोंधळलोय मी, पण त्याचा विषय नाही. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अखंड भारत विचार मंथन हा विषयही आपण मांडणार आहे, ज्यामध्ये देशभरचे वेगवेगळे साहित्यिक आणि लोक एका मंचावर येऊन अखंड भारत या विषयावरती बोलणार. असे 2 मोठे कार्यक्रमाची पायाभरणी अशा चांगले व्यक्तिमत्वांसमोर मांडतोय, सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडतोय. तुमचा आशीर्वाद असावा आणि असंच प्रेम असावं.
जगूया आणि जगू देऊया आपल्या सर्व मुलांना. त्यांच्यामधलं जे जीवन आहे ते तुमच्यामधलं जे आज एन्जॉय करताय ना ते मुलांनी एन्जॉय करायला पाहिजे. अशीच आपली भारतीय संस्कृती जपून आपण पुढे चालूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वा, मला वाटतं रामासोबत धनंजय असल्यावर सगळं शक्य आहे. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात आणि खूप शुभेच्छा आहेत. अधिक वेळ न घेता यस, धनंजय सरांनी विनंती, आपण शुभेच्छा द्यायच्या. नमस्कार, गुड आफ्टरनून. आज पॅरेंट फोरमच्या उत्सव या ॲन्युअल गॅदरिंगच्या प्रसंगी उपस्थित या डायसवरील आमचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे मेन प्रमुख पाहुणे, ज्यांनी खऱ्या अर्थाने कला, क्रीडा, साहित्य आणि राजकारण असा चौरंगी एका वेळेस काम केलेले माननीय भाऊसाहेब भोईरजी, संस्थेला नेहमीच सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक प्रदीपजी, डायसवरील उपलब्ध बाकी सर्वच माननीय आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व केम्ब्रिज परिवारातील सदस्य. खऱ्या अर्थाने 5-6 वर्षापासून डोक्यामध्ये संकल्पना होती की माणूस जीवनावरती आल्यावरती माणसाचं अर्ध आयुष्य बालपणामध्ये जातं आणि उरलेलं आयुष्य आपल्याला होणाऱ्या मुलांच्या बालपणामध्ये जातं. आणि मग खऱ्या अर्थाने आई आणि वडील दोघंही मुलांचं काम करत असताना स्वतःचं पूर्ण भविष्य विसरून जातात. तर कधीतरी या आईवडिलांना परत आपल्या बालपणीमध्ये किंवा आपल्या कॉलेज लाईफमध्ये न्यावं असं आमची कल्पना होती. म्हणून आपण या पॅरेंट फोरमची कल्पना तयार केली आणि त्याचा आज हा पहिला आपला फर्स्ट शो का पहिला आपला हा प्रोग्राम आहे. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा ज्यांच्यामुळं शिक्षणाला गती मिळाली, ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत अशा माता सावित्री, आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने पूर्ण भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये आज आपण हिंदू म्हणून वावरतो अशा छत्रपती शिवाजी महाराज, या दोघांनाही प्रथम मी नमन करतो. आणि या कार्यक्रमाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आणि आपण दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने करणार आहोत. आपला कार्यक्रम खूप मोठा आहे. 3:30 वाजेपर्यंत आपला प्रोग्राम संपवायचा आहे, कारण त्यानंतर आपला अजून एक प्रोग्राम पुढं आहे. त्यामुळे मी कार्यक्रमाच्या वेळेचं नियोजन बघता मी जास्त काय आज बोलणार नाही, कारण दरवर्षी ॲन्युअल प्रोग्राममध्ये आपण बोलत असतो, तुम्ही आणि मी नेहमी भेटत असतो. मला एवढंच सांगा वाटेल की हा केम्ब्रिजचा परिवार आम्ही 2010 साली चालू केला होता आणि आज शहरामध्ये बघता बघता जवळजवळ 40,000पेक्षा जास्त परिवार आमच्याबरोबर जोडला गेलेला आहे. आणि कुठेतरी फक्त शिक्षणाचा विचार न करता या शाळेमध्ये किंवा संस्थांमध्ये जी मुलं येतात त्या मुलांच्या परिवारापर्यंत पोहोचलं जावं या शुद्ध भावनेतून आपण हा पॅरेंट फोरम चालू केला होता. आणि बघता बघता गेली 3-4 महिन्यामध्ये याचा एक मोठा वृक्ष झालेला आहे. हा वृक्ष असाच पुढे वाढत राहील अशी कल्पना करतो. तुमचा सहकार्य नेहमीच असं राहावं अशी भगवंतांनी प्रार्थना करतो. आणि अधिक जास्त वेळ न घेता, कारण मलाही पालकांचा कार्यक्रम पाहायचा आहे, अजून प्रोग्राम पुढे बराच मोठा आहे, वेळेचं भान ठेवून या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि ज्या पद्धतीनं धनंजय सरांनी आत्ता सांगितलं की सुरुवातीला आकुर्डी पुरस्कार, यानंतर आदरणीय भाऊसाहेब भोईर यांना विनंती करतो आपण या प्रसंगी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करायचं. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर. केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भूषण गजलागार असतील, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप निफाडकर, आदरणीय धनंजयजी, माझे मित्र राम रेना, उपस्थित सर्व मंच, पालक व विद्यार्थी मित्रांनो, अनेक वर्ष सातत्यानं स्नेहसंमेलनाला जाण्याची संधी मिळते सर. अनेक स्नेहसंमेलनामध्ये मी गेलो. लहान मुलांच्या संमेलनासाठी मला सतत बघण्याची संधी मिळाली, पण आज असं हे संमेलन आहे की अतिशय लहान मुलांच्या संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली. कारण 30-35 वर्ष सातत्यानं राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पालकांना कृपया विनंती आहे की आपल्यामध्ये थोडंसं
विद्यार्थी म्हणून राहावा. तुमचा गोंधळ जास्त येतो, त्यामुळं या ठिकाणी कोण काय बोलते कळत नाहीये. तर सर्वांना विनंती, थोडंसं प्लीज शांत बसा, कारण तुम्ही सर्वांनी शाळा सोडून खूप दिवस झालेत. मला कल्पना आहे शांत बसणं शक्य नाही, तरी पण थोडासा वेळ द्या अशी विनंती. धन्यवाद. खऱ्या अर्थानं बालमन त्यांचं सिद्ध झालेलं असल्या कारणानं मी समजू शकतो. सातत्यानं मी आता बोलत होतो की अनेक वर्ष सातत्याने सर आपणही नेपाळकरजी तुम्ही तर सगळ्यांचं आकलन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं. आजची सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकरणं आहेत, अनेक साधनं आहेत. आता खऱ्या अर्थानं संस्कार निर्माण करण्याची गरज आहे. आणि मला वाटतं केम्ब्रिज राम तुमची संस्था हे संस्कार देण्याचं काम करत आहे शिक्षणापेक्षा. आणि शिक्षणापेक्षाही आजची गरज जी आहे ती संस्कार. कारण मी आत्ता अतिशय धाडसाने नाही, जबाबदारीनं बोलतो की मुलाचं कोणत्या मार्गाला जातो, मुलगा किती वाईट होतो, मुलगा असा झाला, मुलगा तसा झाला, म्हणून त्याला सर्वस्वी 100% 99% पालक जबाबदार असतात. आणि बऱ्याच वेळा चांगल्या शाळेत टाकण्यासाठी स्पर्धा का असते माहिती आहे का? 10वीपर्यंत कटकटच नको आपल्याला. आणि ही जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून मुलांचं जे वैचारिक संगोपन आहे, वैचारिक जे संस्कार जे आहेत ते बालवयात ज्या पद्धतीने भक्कम होण्यासाठी की पुढील वाटचाल त्याच्या जीवनाची सुखकारक होण्यासाठी जे भक्कम जे पाया भरणी लागते, ती विचारांची संस्काराची जी लागते तीच नष्ट झाल्यानंतर की शिक्षण घेऊन सुद्धा काय उपयोग आहे? आता उत्तम डॉक्टर आहे, उत्तम सर्जन आहे, पण तो किडनी काढून विकत असेल तर त्या काय त्या डॉक्टरचा फायदा आहे? पिढी कोणती तयार करायची? आजही ही विकृती प्रचंड समाजाच्या अवतीभोवती आहे. त्याला थोडेफार आम्ही पण जबाबदार आहोत. वेळेला कोणत्या गोष्टीतून कोणता राजकीय वैचारिक फायदा होईल ह्यासाठी कोणती वक्तव्य करायचं हे संस्कार आम्हीच तुम्हाला देत असतो. पण त्या संस्कारापासून जर प्रवृत्त वेगळ्या पद्धतीने आपली वाटचाल करायची असेल तर अशाच शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते होऊ शकतं. कारण आपल्याकडे प्रथा अशी आहे, शिवाजी महाराज कुठं होऊन दे शेजारी, तुकाराम महाराज कुठं होऊन दे शेजारी, मिलिटरीत कुणाचा मुलगा जाऊन दे शेजारच्याचा. त्यामुळं आपण ह्या सगळ्या परिस्थितीतून हे भान ठेवून जर भविष्याच्या सगळ्या संस्थांनी, मला वाटतं की राम तुमच्या संस्थेने जो हा पायंडा पाडलेला आहे हा भारताचा पॅटर्न होऊ शकतो. कारण का हे अत्यंत गरजेचं आहे. मी अनेक वर्ष मी सुद्धा शिक्षण संस्था चालवतो झोपडपट्टीतील मुलांचं. त्यावर किती समस्या आहेत, किती त्रास होतो, किती शिक्षणाबद्दल अजूनही अवस्था अशी आहे की शिक्षणाशिवाय माणूस परिपक्व होऊ शकत नाही. पण शिक्षणामुळंच परिपक्व होत नाही तर संस्कारक्षम परिपक्वता असायला हवी असं मला वाटतं. तुम्ही जे संस्थेच्या माध्यमातून काम करत आहे, बरं झालं. आता मला कलाकारांचं फार कमी पडत होती, आता भरपूर कलाकार झालेत. आता चित्रपटामध्ये घेताना पहिलं राम तुला विचारलं जाईल की ह्या पात्रासाठी हिदं योग्य आहेत का, तर त्यांना पहिलं संधी देऊ आपण. कारण आणि माझा कटाक्ष रामला कल्पना आहे, मी अनेक चित्रपट निर्मिती केली, नाट्य निर्मिती चालू आहे, आत्ता नाटक देखील, आता शिवतांडव येतं आहे आपलं छत्रपतींच्या जीवनावरचं. अजून मोकळा श्वास चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असं ना, आजही तो मोकळा श्वास चालतो. मोकळा श्वास काढण्याची संकल्पनासुद्धा आयुष्यामध्ये एखादी घटना घडावी लागते. तुम्हाला कल्पना आहे पत्नी गेल्यानंतर आयुष्यामध्ये स्त्रीचं काय महत्त्वाचं असतं. आणि मुलगी माझी 10 वर्षाची होती अवघी. तर त्यावेळेस मला कळलं की हे स्त्री भरून हत्या का करतात, मुलीचं किती आवश्यक असतं. कारण आज मुलगी नसती माझ्या आयुष्यामध्ये तर मी आज इथं उभा नसतो. त्यामुळं मला असं वाटलं की मग मी कांचना अधिकाऱ्यांना भेटलो. मला असा एक चित्रपट असा हवा. ते म्हणले 2 स्टोरी मला सांगितले. एक चित्रपट गल्ला जो असतो तो निर्मात्याने ठेवावाच लागतो डोळ्यासमोर, आणि एक हा चित्रपट. म्हणले पण हा चित्रपट काय अवॉर्ड मिळेल तुला? म्हणलं मॅडम हा चित्रपट बनवल्यानंतर तुम्ही मी तरी पाहू, कुणी नाही पाहिलं तरी चालेल, पण सर्वात जास्त चित्रपट तोच चालला आहे. आजही टी व्हीला तो 3-3 वेळा दाखवतात. आणि म्हणून माणसाला काहीतरी घटना घडल्यानंतर अचानक जो बदल होतो तो काही मग इतरांच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडू नये म्हणून. दुसरं एक राम हे कर की महिलांची मेमोग्राफीच्या संदर्भात काही त्यांना सल्ला देत चला की आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप शिक्षितसुद्धा महिला, आता माझीसुद्धा पत्नी शिक्षितच होती, परंतु अज्ञानानं काही घटना घडतात त्याला परत औषध नाही आहे. आरोग्याच्या संदर्भात देखील आपण आता सुरुवातच केलेली आहे. आणि जो काम करतो ना नवीन त्याला जास्त कामं सांगितली जातात. त्यामुळं तुम्ही तुमच्याबरोबर आहे. आणि मी ह्या ठिकाणी खरंच आज
मी आल्यानंतरच तुम्हाला बोललो की मला ह्या कार्यक्रमाला कधी मला इतके कार्यक्रम झाले आयुष्यात. आता लता दीदींपासून तर भारतातले एक असा व्यक्ती नाही की त्यांच्याबरोबर मी कार्यक्रम केला नाही किंवा मी स्वतः अनुभवलं नाही. प्रदीप सर, निफाडकर सर त्याचे साक्षीदार आहेत. पण मला ह्या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती की मला पालकांचा कार्यक्रम बघायचा होता. आणि म्हणून मी आज खऱ्या अर्थानं, आणि राम फार तयार आहे, तू राजकारणात येऊ नको बरं का. त्यांनी पहिले सगळे कार्यक्रम आमच्याकडून पाहून घेतले आणि नंतर भाषणं ठेवलेली आहेत. त्यामुळं तुझं देखील धन्यवाद देतो. धनंजय सर, तुम्ही कसं असतं की कॅप्टन तुझा चांगला असावा लागतो. खेळाडूला मोकळीकपणा दिली की मग ते खेळ एकदा अतिशय स्फुरत होतो. आणि म्हणून या ठिकाणी, आणि मी घाई का केली मला पहिलं बोलायचं, आता प्रदीप सर निफाडकर सर बोलल्यानंतर मी काय बोलणार परत मग ते असं नको व्हायला की कशाला या पाहुण्याला बोलवलं यांना सोडून, यांचंच ऐकायचं होतं. म्हणून मी पहिली संधी घेतली. मी पालकांना असेच सक्षम राहा आणि मोबाईलपासून, आता ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशामध्ये मोबाईल 16 वर्षापर्यंत बंदी घालत असेल तर आपण असे कोणते वैचारिकदृष्ट्या पुढरलेले आहोत. जरा आपल्यामध्ये सुद्धा भान ठेवा. मला सिरियल बघायची म्हणून मी मुलाला मोबाईल खेळायला देतो, तो बसतो गेम खेळत, नंतर आपली गेम होती नंतर भविष्यामध्ये. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवा. तुम्ही स्वतःच मुलांसमोर टी व्ही बघत नका जाऊ. तुम्हाला खोटं वाटेल, मी माझ्या 12वी होईपर्यंत मुलीला मोबाईल दिला नाही. आणि मी स्वतःच टी व्हीचं मला व्यसन होतं संध्याकाळी, कारण चित्रपट क्षेत्रातला मी स्वतःच टी व्हीचं कनेक्शन तोडून टाकलं. कारण आपण स्वतःमध्ये बदल घडलात, मुलं आपलं सगळं हे करतात, सगळं अनुकरण मुलं आपलं करतात. म्हणजे घरात असून घरात नाही म्हणून सांग खोटं, म्हणजे तिथून सुरुवात होते. खोटं बोलायला आपण शिकवतो. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक सचिन तेंडुलकर एका दिवसात होत नाही. त्याला वयाच्या 3ऱ्या वर्षी त्याचा भाऊ ग्राउंडवर हाताला घेऊन जायचा. एक कुणीही कोणतंही, आणि एक लक्षात ठेवा, श्रीमंतीन गाडीन बंगला बघून ज्ञान येत नाही. ज्ञान कुठेही असतं, फक्त ते उपजत आहे, कारण त्याचं संकलन आकलन करण्याची गरज पालकांची आहे. मी पालक म्हणून जास्त बोललो या ठिकाणी, कारण का जास्त बोलायलाच पाहिजे होतं, कारण का मी जास्त वेळ बसलोय. पण त्यामुळं मी सर्वांना धन्यवाद देतो. आज दुसरं एक धन्यवाद की निफाडकर सर मला भेटले. त्यांचं कसं आहे, ते व्यक्ती असे आहेत, त्यांना ते कुणाला भेटायचं ते ठरवतात, भेटायचं का नाही. त्यामुळे त्यांना भेटण्याची संधी मिळाली. धन्यवाद पालकांचा मी धन्यवाद. पुढच्या वेळेस माझा पण कार्यक्रमात संधी द्यावी त्या अशा पद्धतीने. बरं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा खूप मोठा गायक आहे, पण आपल्याच लोकांसमोर गातो. आणि वन्स मोर द्या असं म्हणण्यासाठी माझे 5-50 लोक बसलेले असतात तिथे. त्यामुळं इतका सुंदर गातो मी की त्यामुळं मला काळजीच नसते. वन्स मोर मिळणार आहे 100% मला माहीत असतं. जो तुमको ओ पसंद वही बात कहेंगे, जो तुमको ओ पसंद वही बात कहेंगे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे, जो तुमको वो पसंद वही बात कहेंगे. वन्स मोर. नाही, क्या बात, एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तुफान फटकेबाजी. बघा, म्हणजे मला वाटतं ते आपण ते नावाप्रमाणेच, म्हणजे ज्या भाऊसाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे, ते ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्राला आपलंसं करतात. त्यांचा तो बोलका स्वभाव, मगाशी ते आल्यावरती सुद्धा मी ते शब्द कानावरती ऐकले की अरे पालकांच्या कार्यक्रमाला जायला भेटतंय. कारण जगभरामध्ये अनेक कार्यक्रम केल्यानंतर सुद्धा आपल्या माणसांमध्ये रुजायला ज्या माणसाला आवडतं, मला वाटतं मातीशी एकरूप राहणं याला म्हणतात. एकदा जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. आणि अधिक वेळ न घेता आपण आता पुरस्काराकडे वळतोय. आणि जसं भाऊसाहेबांनी सांगितलं की प्रदीप सर कायम ठरवतात की मला कोणाला भेटायचं हे मी ठरवणार आहे. आज मला वाटतं आज आमचं महत्त्वाग्य आहे की आमच्या नशिबात आपल्याला भेटण्याचा योग आला. आणि अर्थात आजच्या या पुरस्काराची सुरुवात, पुरस्काराचे मानकरी आहेत आदरणीय प्रदीप निफाडकर सर. शब्द आणि मला वाटतं शब्दांच्या अवतीभोवती असणारी माणसं ही कायमच वेगळी असतात, पण गझलकार त्या शब्दांना स्वतःच्या परीने उत्तमरित्या वेचत असतो. तो वेचत असताना समोरच्या प्रेक्षकाला आवडेल ना आवडेल यापेक्षा त्यानं केलंय त्या गझलीतून हे शब्द कायम जागवतो याची आम्हाला नितांत आपल्या शब्दातून खात्री होते. आजवर अनेक पुरस्काराद्वारे आपली गझल जगभरात प्रसिद्ध आहे. यासाठी अनेक पुरस्कारसुद्धा आपल्याला प्राप्त झाले. पुण्याचं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आमच्यात आहे आणि या पुरस्काराची सुरुवात आपल्यातील पहिल्यानं आम्ही करतोय
याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूयात आदरणीय प्रदीप निफाडकर सर. मी विनंती करतो आदरणीय भाऊसाहेब भोईर, धनंजय वर्णेकर सर आणि राम सर, आपण त्यांना या ठिकाणी पुरस्कृत करूयात. फाउंडर अँड CEO ऑफ काव्यदीप पब्लिकेशन अँड काव्यदीप मॅगझिन. आजवर अनेक पुरस्कार, आता स्टेट उर्दू अकॅडमी अवॉर्ड, भाऊसाहेब पाटणकर स्मृती अवॉर्ड, दादासाहेब पोतनीस अवॉर्ड, जय निसार अख्तर अवॉर्ड, बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था अवॉर्ड. जोरदार टाळ्या वाजून आपण सरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा कौतुक करूया. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. उत्साहातील हा पहिला पुरस्कार. या पुरस्काराची मानकरी यानंतर पुढील पुरस्काराचे मानकरी आहेत गौरव भंडारी सर. एकदा जर का जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. ज्या विषयात सहजासहजी कोणीही हात घालत नाही अशा विषयात, मान्यवर विनंती, आपण आसनस्थ व्हायचंय. त्या विषयामध्ये हात घालून स्वतःचा नावावरती तब्बल 6 वेळा ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. जोरदार टाळ्या गौरव भंडारी सर, ज्यांना ह्युमन कॅल्क्युलेटर म्हणून सुद्धा नावाला जातं. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. ह्युमन कॅल्क्युलेटर गौरव भंडारी सर. 6 वेळा विश्व रेकॉर्ड मॅथमॅटिक्स या विषयामध्ये. मल्टिप्लर ह्यूज नंबर इन सेकंड्स ऑर सॉल्विंग टफ प्रॉब्लेम्स माइंडफुल. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. दी ऑनरेबल गौरव भंडारी सर. यानंतर पुढील पुरस्कारती आहेत नृत्यचंद्रिका संयोगिताजी, ज्यांना 2 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. भारताची सर्वात पुरातन नृत्यकला असणाऱ्या या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेकांना घडवलंय आणि अनेक विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ दिलेलं आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार आदरणीय संयोगिताजी. मूळ कोल्हापूर, परंतु पुण्याचं क्षेत्र आणि या क्षेत्राला निवडत आज जगभरामध्ये नृत्यचंद्रिका म्हणून त्यांची ओळख आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. यानंतर पुढील पुरस्कारार्थी एक नवोदित कलाकार आशुतोष सर. एकदा जोरदार टाळ्या वाजवून सरांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. घे चंद्र मकरंद कट्यार काळजा रुसली यातील हे जे सुंदर आणि अजरामर गीत आहे, यासाठी सुद्धा सरांनी गायन केलेलं आहे. झी टॉकीजवरील अनेक कार्यक्रमांसाठी सुद्धा सरांचं पार्श्वगायन आहे आणि एक नवोदित उमदा कलाकार म्हणून सर सध्या क्षेत्रामध्ये येतात. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आशुतोष सरांना या ठिकाणी आपण पुरस्कृत करतोय. आदरणीय प्रदीप सर, आदरणीय भाऊसाहेब भोईर आणि धनंजय सर विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. धन्यवाद. मान्यवरांना विनंती राहील आपण आसनस्थ व्हायचं. यानंतर पुरस्कारार्थींच्या वतीनं आदरणीय आशुतोष सर, आपण थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सगळेच एक मिनटं बोलतील. आशुतोष सर या. आणि अर्थातच एक झलक. हॅलो, चेक. सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचे, बुंडली गवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की, सब संतन की. विद्येची देवता आणि कलेची देवता माता सरस्वती, स्वराज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि
स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना नमन करून आणि इथे उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना मी हार्दिक स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय श्री भाऊसाहेब भोईर यांना सुद्धा मी वंदन करतोय. कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल पॅरेंट्स फोरमच्या वतीने एक नवीन कल्पना आपल्यासमोर रामचंद्र रैना सर यांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचवली आहेत आणि हे पुढे अशीच उत्तरोत्तर चालत राहावं अशी मी राम सरांना आणि उत्साहाच्या सर्व कमिटींना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. सर्वप्रथम मला येथे पॅरेंट्स फॉरमच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी अत्यंत आभारी आहे कारण या आदरामुळे मला प्रेरणा मिळते आणि आपल्या सुसंस्कृत आणि प्रगतिशील समाजाच्या विकासात आपले योगदान देण्याचा एक मोठी संधी मिळते. पॅरेंट्स फॉरमच्या हा एक असा मंच आहे जिथे पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सहकार्य आणि संवाद अधिक चांगला व्हावा अशी आपली भूमिका आहे. आज आपण सर्व एकत्र येऊन आपल्या बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चर्चा करतो, त्यांना योग्य मार्गदर्शन कसे मिळवून देऊ शकतो हे ठरवतो. पण या मंचावर असलेल्या सर्व सदस्यांचे आपले विचार, आपली मते आणि मार्गदर्शन हे अत्यंत प्रेरणादायक आहे. मी या पुरस्कारास पात्र ठरण्याबद्दल अत्यंत सन्मानित आणि भाग्यशाली मानतो. तसेच मला या सन्मानाचे अधिक जबाबदारी मिळाल्याचा भास होतो आहे. यापुढेही माझ्या कार्यात उत्कृष्टता आणण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहीन. माझे मनापासून आभार आहे. सर्व उत्साह पॅरेंट्स ॲन्युअल फेस्टच्या सर्व पालकवर्गांना मी शुभेच्छा देतो, हार्दिक अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने प्रत्येक ॲन्युअल फेस्टमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि तुमचा उत्साह वाढवा. त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे आणि पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद. खरं तर मला आज व्हायरल इन्फेक्शन झालं होतं आणि थ्रोट इन्फेक्शनसुद्धा आहे आणि तापसुद्धा आहे. पण मी माझ्या पद्धतीने आपल्यासमोर गाण्याचा प्रयत्न करतो. कॉर्ड आहे का? ऑक्स नाही. ठीक. सुरेश वाडकर यांचं एक गीत आपल्यासमोर सादर करतोय. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू
सप्तसूर माझे जसं आयुष्यामध्ये आयुष्य जगण्यासाठी सगळ्या गोष्टी लागतात, तसं आयुष्यामध्ये शांतता प्राप्त करण्यासाठी सप्तसूर हे महत्त्वाचं असतं. धन्यवाद. आणि मला वाटतं कलाकार जो आजारी जरी असला तरी सुद्धा जेव्हा तो मंचकावरती येतो तो आजार 100% बरा झालेला असतो. आपण ते अनुभव एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो संयोगिताजी, आपण थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित आपण सर्व रसिक हो, सर्वांना मी नमस्कार करते. सगळ्यात आधी उत्साह टीमचे खूप मनापासून अभिनंदन करते आणि सरांचे, कारण राम सर आणि धनंजय सर, प्रिन्सिपल मॅम, कारण यांनी सर्वांनी मिळून हा इतका सुंदर कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. आणि खरंच आहे, मला जेव्हा वैशालीताईंनी सांगितलं ही कन्सेप्ट मी पहिल्यांदा ऐकली होती. आणि जसं सर मगाशी म्हणाले, ही आपल्या भारतामध्ये हा एक पायंडा नवीन पडू शकतो. आणि खरंच आहे, पालक खूप मेहनत घेत असतात आपल्या मुलांसाठी. माझीसुद्धा आई एकल पॅरेंट होती, तर तिने मला खूप चांगल्या पद्धतीनं वाढवलं, म्हणून मी आज इथे उभी आहे. आणि ते स्वतःला वेळ द्यायला विसरून जातात मुलांच्या गडबडीमध्ये. आणि हे लक्षात घेऊन तुम्ही या कार्यक्रमाचं म्हणजे आयोजन केलं आहे, खरंच मला खूप आवडलं. आणि हे दरवर्षी व्हावं याच्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण टीमला, जे सर सांगत होते सकाळी 9 पासून रात्री 10 पर्यंत राबतायत, तर त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. आणि कार्यक्रमानंतर रेस्ट पण नक्की घ्या, कारण परत मग पुढं वेगळे वेगळे कार्यक्रम तुमचे सुरू होतील. तर सर्वांचे अभिनंदन करते. आणि आम्हाला इथे बोलवलंत, मला बोलवलंत आणि हा सन्मान दिलात त्याबद्दल मी ऋणी आहे आपली. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. नाही, त्यामुळेच उद्याचा दिवस संपूर्णपणे झोपेचा आहे. यानंतर गौरव सर, विनंती करतो आपण आपलं थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. वाटतं गौरव सर, म्हणजे आता नाही, गौरव सर तुम्ही बोलाच, गौरव सरांना आकडे आवडतात. तुम्ही जर आकडे सांगितले त्याची उत्तरही मिळतील तुम्हाला विदिन अ सेकंड. मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, उपस्थित डॉक्टर धनंजय वर्णेकरजी, त्यानंतर वर्णेकर मॅम, उपस्थित प्रिन्सिपल मॅम, आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे जे निर्माते आहे, ज्यांची संकल्पना आहे, असे आदरणीय राम रैना सर, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होत आहे. खरं म्हणजे राम रैना सरांबद्दल म्हटल्यावर 5 मिनटं पण आपण राम रैना सरांत राहिलो तर भरपूर आपल्याला शिकता येईल, असे हे व्यक्तिमत्व आहे. उपस्थित सर्व पालकवर्ग, आज खरं म्हणजे या आगळ्या वेगळ्या प्रोग्राममध्ये मॅथेमॅटिक्सला स्थान देणं म्हणजे हे पण संकल्पना फक्त केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्येच होऊ शकते असं मला वाटते. कारण आजचे भन्नाट कार्यक्रम आणि त्यामध्ये मॅथेमॅटिक्ससारखा विषय मध्ये येतो आहे. मलाच इथं ऑडियन्समध्ये बसत होतो, मंत्रमुग्ध झालो होतो. मी म्हटलं ऑडियन्समध्येच आज चांगलं आहे, इकडं परफॉर्मन्सची गरज नाही, आणि मॅथेमॅटिक्सद्वारे आपण काय करू शकतो. पण मागच्या 2 वर्षापूर्वी केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये, तसं मी पूर्ण भारतात प्रोग्राम घेत असतो, पण एकमेव आपली शाळा, मी गर्वाने सांगेल, केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल जी आहे, जिने ही संकल्पना मांडली की प्रत्येक शाळेमध्ये डान्स, बाकीच्या गोष्टी होत असतात, सिंगिंग, या गोष्टीला भर दिला जातो, पण मॅथेमॅटिक्सने आपण जग कसं जिंकू शकतो आणि त्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना कसं याचं ट्रेनिंग देऊ शकतो, एक वेगळं ट्रेनिंग आपण सुरू केलं. आणि याची संकल्पना खरं म्हणजे जसं सरांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं, ज्या गोष्टी इथं घडत असतात त्याचं एक पॅटर्न निर्माण होतं आणि तसंच पॅटर्न निर्माण झालं. माझ्या पॅटर्नची सुरुवात या शाळेतून झाली आणि हा पॅटर्न बघता बघता एवढा सक्सेसफुल झाला, आज तो पूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आहे. पण याची सुरुवात आपल्या शाळेपासून सुरू झाली आहे. तर आज मला भाषण, खरं म्हणजे मॅथमॅटिक्स हा भाषणाचा विषय नाहीच आहे, मी भाषण तर देऊ शकत नाही मॅथमॅटिक्सवर, पण मी 2-3 डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी देऊ शकतो. माझी संकल्पना अशी आहे की मीच नव्हे, इथं काही विद्यार्थी पण आहे. आता आपल्याला एवढा टाईम नाही आहे, पण आपण आपल्या मेंदूचा, ब्रेनचा जर चांगल्या प्रकारे वापर केला तर कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर कशालाही आपण हरू शकतो.
कोणत्याही गॅजेटची गरज पडणार नाही. मी तुम्हाला काही डेमॉन्स्ट्रेशन देतोय. आता मी जर ॲडिशन सबट्रॅक्शन खेळत बसलो तर परत बोरिंग होणार आहे. मला काही डेमॉन्स्ट्रेशन अशी घ्यावं लागेल जे तुमच्याशी निगडीत आहे. तर आपण या ठिकाणी सगळेच पॅरेंट्स उत्साही आहेत तसे, पण मी 5 पॅरेंट्सला लवकरात लवकर स्टेजवर बोलवतो ज्यांना आपलं एक्झॅक्ट एज जाणून घ्यायचं आहे. किती वर्ष, महिने, दिवस झाले आणि त्या दिवशी कोणता वार होता. असे 5 पॅरेंट्सना मी पहिले चान्स देतोय. माझा कोणता स्क्रिप्टेड स्पीच नसल्यामुळे मी तुमच्या प्रश्नावर अवलंबून आहे. कोणतेही 5 पॅरेंट्स लिखतात. ओके, कोणतेही 2 या लवकर. ओके, अक्षय सरांबद्दल आपण. हॅलो, माईक चालू आहे का? हा चालू आहे का? येस सर, पॅरेंट्स आलेले. हॅलो, लग्नानंतर आनंदी असणार कपल स्टेजवर या. ओके सर, तुमची डेट ऑफ बर्थ? 10/6/1982. सरांची डेट ऑफ बर्थ 10/6/1982. सरांना आत्तापर्यंत कंप्लीट झालेले आहे 42 वर्ष 9 महिने आणि 12 दिवस कंप्लीट झाले. आणि त्या दिवशीचा जो वार होता सर, त्या दिवशी होता गुरुवार, थर्सडे होता त्या दिवशी. बरोबर आहे सर? थँक्यू सर, थँक्यू. आणखी एक पॅरेंट्स येत आहेत. अक्षय सर, तुम्ही सांगितली 12/6/94. 12/6/94. सर आत्ता म्हणजे जे एज आहे ते तसे दिसत नाही तुम्ही. तो 12/6/94, 30 वर्ष 9 महिने आणि 10 दिवस आपले कंप्लीट झाले सर. त्या दिवशीचा वार जर मी चुकीचं सांगत नसेल तर त्या दिवशी रविवार, संडे, सुट्टीचा दिवस होता त्या दिवशी. एक शेवटची तारीख घेऊया. 15 नोव्हेंबर 1974. 15 नोव्हेंबर. या. ओके सर, 15 नोव्हेंबर 1974. त्या दिवशीचा जो वार होता सर, त्या दिवशी शुक्रवार, फ्रायडे होता आणि आत्तापर्यंत कंप्लीट झालेले आहे 50 इयर्स 4 months अँड 7 days मोर असे झालेले आहे. थँक्यू सर. आणखी एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन मी घेणार. हा ॲक्च्युली सरप्राईज आहे. मी त्या विद्यार्थ्याला सांगितलेलं नाही आहे. खरं म्हणजे हा माझा प्रोग्राम, हा माझा नाही आहे, आमच्या विद्यार्थ्या मिळून आहे. फक्त तो विद्यार्थी या ठिकाणी आहे का नाही मला कन्फर्म नाही, कारण मी आत्ता लगेच स्क्रिप्ट घेतले. आरुष या ठिकाणी आहे प्रेझेंट. आरुष खोत या ठिकाणी होता. आरुष आहे? ओके, चलो ठीक आहे. मी आरुषला पण सरप्राईज देणार होतो, पण आरुष या ठिकाणी सगळे होता. तर एक शेवटचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊया ज्यासाठी कॅल्क्युलेटर ओपन होऊ शकतं. नाही होणार? चलो ठीक आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेटरला थोडा प्रॉब्लेम येईल. तर अशा प्रकारे आपल्या माइंडचा वापर करून आपण एक संकल्पना सुरू केलेली आहे M3 जिनियस, आणि ज्याचं पॅटर्न पूर्ण राज्यभरात आणि याच्यामध्ये पूर्णकडे जातो आहे. मी परत एकदा सगळ्या मान्यवरांचं, आदरणीय केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मॅनेजमेंट, तसंच रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅम, आदरणीय राम रैना सर आणि सर्व टीचर्स आणि या आगळ्या वेगळ्या प्रोग्रामला जे स्वरूप दिले अशा सर्व आदरणीय पॅरेंट्सला मी परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला या पुरस्कारासाठी आपण सन्मानित केलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आता एक शेवटचा पुरस्कार राहिलेला आहे. जीवनात शब्द हे खूप महत्त्वाचे असतात आणि शब्द कसे वापरायचं तेही खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जे शब्दांची खेळीमेळी करणारं असतं त्याला म्हणतो आपण निवेदन. आणि निवेदन हे खूप सोपं काम नाही आहे. आणि ते जे सोपं कामाला, म्हणजे एवढं अवघड कामाला सोपं करणारं असे आमचे अक्षय मोरे, पिंपरी चिंचवडकरांची आवाज. आणि पिंपरी चिंचवडमध्येही नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असे वेगवेगळे प्रोग्राम करणारे, असे म्हटलं तरी हिंदीमध्ये म्हणतो ना देवर भाभी, असंही त्यांचा रिश्ता झालेला आहे. आणि भरपूर प्रोग्राम करणारे आमचे अक्षय मोरे साहेब, त्यांचं आज उत्साह 2025 बेस्ट अँकर अवॉर्ड यांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर
हॅलो, ओके. कार्यक्रम अजून संपलेला नाही आहे, फक्त निवेदकाला पुरस्कार भेटला आहे. अगदी थोडक्यामध्ये फार काही मला बोलायचं नाही आहे, पण भाऊसाहेब दत्त मंदिरामध्ये दत्तवाडी आमच्या दत्तवाडी दत्त मंदिर आहे, तिथे कीर्तन असायची. तर फक्त सांगायचो की अमुक तमुक महाराजांचं आता कीर्तन होणार आहे म्हणून. माहीत नाही आयुष्याला कशी कलाटणी मिळाली. सुरुवातीला एक 8-9 वर्ष होम लोनचं काम केलं आणि ते करता करता हे करत होतो छोटे मोठे अँकरिंग. सुरुवातीचं मानधन 150 रुपये आणि आता हायेस्ट 1.5 लाख रुपये आम्ही होम मिनिस्टरसाठी घेतले होते. पण काय माहीत नाही, पण परमेश्वराची काहीतरी कृपा असावी या सर्वांमागे. आणि विशेष करून आईवडिलांची फार महत्त्वाची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये असतेच, त्यामुळे हे सर्व शक्य झालं. थँक्यू सो मच. या उत्साहामध्ये थोडंसं मलाही इमोशनल होता आलं, कारण हे पुरस्कार आम्ही थोडेसे बॅकड्रॉपला असतो, जास्त आम्हाला फ्रंटला बोलता येत नाही आणि स्वतःविषयी तर विषयच नसतो. पण थँक्यू सो मच, हा आयुष्यभर लक्षात राहील. यानंतर विनंती करतो आदरणीय प्रदीप सर, आपण या प्रसंगी आम्हा सर्वांना संबोधित करायचं. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा आदरणीय प्रदीप सर. येस. ते काय झालं, भाऊसाहेबांना वाटलं, मी म्हटलं, ते म्हटलं कुठे चाललं, म्हटलं पाया पडायचं आहे. त्यांना वाटलं बायको समोर बसली तिच्या पडायचं आहे का काय. नाही, बायकोच्या नाही, कारण मगापासून ते इतके बरोबर ज्याला बोलू द्यायचं नाही त्याचा माईक ते बरोबर बंद करतात, त्यामुळे त्यांच्या पहिल्यांदा पाया पडलो. धन्यवाद माझा माईक चालू ठेवल्याबद्दल. सर्व आदरणीय मंच, भारत कुठे आहे आणि संस्कृती कुठे आहे ह्याचं उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर ही मंडळी देता येईल. कारण इथं नृत्य आहे, इथं नाट्य आहे आणि इथं मॅथमॅटिक्ससुद्धा आहे आणि इथं निवेदन आहे आणि शब्द तर तुमच्यासमोर हाजीर आहेत. मित्रांनो, या कार्यक्रमाचं खूप कौतुक झालं आणि व्हायलाच पाहिजे, कारण ही कल्पनाच एकदम वेगळी आहे. आणि अशी कल्पना म्हणजे मुळातच ही कल्पना राबवणं हे फार वाटतो तितकं सोपं नाही. त्या सगळ्या पालकांना एकत्र करायचं, त्यांच्या वेळा सांभाळायच्या, त्यांना रात्री अपरात्री ते म्हणतील तेव्हा आपण जायचं किंवा त्यांना उपलब्ध करून द्यायची जागा आणि हे सगळं करायचं. याबद्दल म्हणजे धनंजय आणि राम, मी तर राम लक्ष्मणच म्हणतो त्यांना, खरं तर आता राम लक्ष्मणाच्या ऐवजी धनंजय राम असाच ट्रेंड सुरू होईल. तर या दोघांचं पुन्हा एकदा कौतुक जोरदार टाळ्यांनी व्हायला पाहिजे. आजचा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा काय आहे तर पुरस्कार नाही. पुरस्कार तर मला भाऊसाहेबांनी माझी माहिती बरीच दिली. लोक त्याला बदनामी म्हणतात, पण माहिती दिली. मी अनेक पुरस्कार नाकारलेत, भाऊसाहेबांनाही अगदी माहिती आहे. पुरस्कार नाही आजचा वेळा. आज माझ्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. पहिली गोष्ट की इथे सगळे पालक जे इथे येऊन बिनधास्तपणे गायले, ज्यांना कोणताही असं ऑकवर्डनेस किंवा काही वाटलं नाही की आपल्या मुलासमोर गायचं आहे, कसं गाऊ, आपल्या 4 लोक काय म्हणतील, काही नाही. एक 70 वर्षाच्या आजीपासून सगळेजण गात होते. या पालकांनी त्यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवाच. त्यांच्या मागे म्हणजे साधारणतः मुलांमागे पालक उभे राहतात, पण पालकांच्या मागे आज मुलं उभी होती, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या मुलांनी अत्यंत उत्तम वाजवलं. म्हणजे मी आणि भाऊसाहेब आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेस, हाफ नोट खाली यायची का वर जायचं हे त्यांना बरोबर कळत होतं. कोणत्या गायकाला कोणती नोट द्यायची हे त्यांना कळत होतं. इतकं सुंदर त्यांनी प्रेझेंटेशन केलं. काही पालक तर इतके उत्साही, इतके नाचायला लागले. काही पालक तर इतके उत्साही आहेत की त्यांनी पुढे केम्ब्रिज विद्यालय हे तुमचं चालावं म्हणून पुढची सुद्धा तयारी केलेली लोक इथं आली. गरोदर पण एक होत्या इथं, त्यामुळे पुढची मुलं पण तुमच्याकडे येणार आहेत, याच्याकरता हे पालक उत्सुक आहेत. खरंच इतकं सुंदर वातावरण, इतकी सुंदर सकाळ. म्हणजे माझ्या एका गझलेचा मतला मला आठवतो. मी असं म्हटलं होतं की एक मुलगी प्रेमात पडते जशी, एक मुलगी प्रेमात पडते जशी, आजची संध्याकाळ अगदी तशी. तर अशी संध्याकाळ, अशी एक दुपार, म्हणजे आता आपण म्हणू, मी संध्याकाळ म्हटलं होतं पण दुपार म्हणू, इतकी सुंदर आहे. आणि भूक लागली असतानाही तुम्ही सगळेजण माझं ऐकत आहात, या कार्यक्रमाला वारंवार टाळ्या वाजवून दाद देत आहात, हे किती कौतुकाचं आहे. खरंच एक परिपूर्ण पालक होणं जगात शक्य नाही. दलाई लामांनी एक वाक्य म्हणलेलं आहे की एक परिपूर्ण
पालक होणं कुणाला शक्य नाही. आणि हे खरं आहे, आपल्या पालकांकडे बघा, आपले पालक कसे होते, त्यांचे पालक कसे होते. आपल्याला आठवलं की लक्षात येईल की पालक होणं एक तर मुळातच सोपं नाही आणि परिपूर्ण होणं सोपं नाही. दलाई लामांनी फार सुंदर सांगितलं आहे की एक परिपूर्ण पालक होण्याची वाटच नाही, पण चांगला पालक होण्याच्या 1000 वाटा आहेत. आणि त्या 1000तल्या किमान 999 वाटा केम्ब्रिजकडे येतात, याची साक्ष मी देऊ शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, कारण पालक कसे असतात. मी एकच उदाहरण सांगतो, फार सांगणार नाही, मला माहिती आहे, मला जास्त बोलायचं नाही आहे. पण एक मुलगा होता जॉन स्टाईनबेक. आपल्याकडे हे पालकांनी खास ऐकलंच पाहिजे. आपल्याकडे साधारणतः मुलगा 25 वर्षाचा झाला, नोकरी मिळते त्याला बायको होते, तरी आपण त्याच्यामध्ये संसारात लुडबुड करतो पालक म्हणून. मग त्याची मुलं सांभाळायला म्हणून तो घेऊन जातो आपल्याला त्याबरोबर वगैरे वगैरे सगळं आहे. परदेशात असं नाही आहे. परदेशामध्ये 18 वर्षाचा मुलगा झाला की त्याला घराबाहेर काढतात, एवढ्याचसाठी की त्यांनी त्याच्या पायावर उभं राहावं, त्याचं काय भवितव्य असेल ते त्यांनी घडवावं. पण गंमत अशी, हा जो जॉन स्टाईनबेक होता, ह्या जॉन स्टाईनबेकला वडिलांनी 18 वर्षाचा झाल्यानंतर घरातनं बाहेर काढलं नाही. तो 20 वर्षाचा झाला, काढलं नाही. 21-22 वर्षाचा झाला, त्यांनी बाहेर काढलं नाही. आजूबाजूची लोक, कारण हीच जास्त नाक खुपसत असतात, काही लोक त्यांना बोलायला लागले त्या वडिलांना, अहो मुलगा आता 24 वर्षाचा झाला आहे, काहीच करत नाही, तो नुसता लिहित असतो काहीतरी, त्याला बाहेर काढा. त्याच्या वडिलांनी एक वाक्य वापरलं. ते म्हणाले, काय माझी खूप स्वप्न अपुरी राहिली हो, त्याचं एकच स्वप्न आहे लेखक व्हायचं, त्याला होऊ द्या ना. आणि तुम्हाला सांगतो, वडिलांचा हा विश्वास जॉननी इतका सुंदर पद्धतीने सार्थ ठरवला, त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. हे असतो पालकांचं बळ. पालक जितके समर्थपणे आपल्या मुलाच्या पाठीमागे उभे राहतील, तेवढा तो मुलगा अधिक प्रगती करतो. तो जात्याच हुशार असतो, पण तो अधिक प्रगती करायला तुमचं पाठबळ, कुटुंबाचं पाठबळ हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते जर मिळालं नाही तर अनेक लोक वाया गेलेली आम्ही पाहिलेली आहेत. आजची ही म्हणजे हे केम्ब्रिज विद्यालयात मी आलो हा आनंदाचा. पुरस्कार हा नव्हता मला सांगितलेला, मला सांगितलं होतं तुम्ही गेस्ट म्हणून या, असं रामने मला फसवलेलं आहे, त्याबद्दल त्याच्यानंतर मी कान धरेल. पण ते आहे. आणि सर्वात त्यावर आनंदाचं म्हणजे चेरी ऑफ द केक म्हणतात तसं आहे की भाऊसाहेब मला खूप दिवसानंतर भेटले. कारण हा माणूस तुम्हाला माहिती नाही, या माणसाबद्दल मी जर बोलायला लागलो तर मी जवळजवळ 1 तास भाषण त्याच्यावरच देईल. हा वेगळा माणूस आहे. म्हणजे मी तर त्यांना नेहमीच म्हणतो की तुम्ही पिंपरी चिंचवडचे नाही, महाराष्ट्राचे आहात, मुख्यमंत्री आहात, सांस्कृतिक मुख्यमंत्री आहात. कारण सांगू नाही पण सांगतो, सांगायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या पत्नी गेल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि आम्ही गप्पा मारत होतो. आम्ही सांत्वनाला गेलो होतो, खरं तर आम्ही त्याच विषयावर गप्पा मारायला लागलो. आणि भाऊसाहेबांनी आम्हाला विचारलं की नाही आपल्याला आता पुढचा प्रोग्राम कधी करायचा आहे. ते दुःख आहे, ते स्वतःजवळ ठेवलेले, कोसळले होते भाऊसाहेब. पण त्यावेळेस हा माणूस दुसऱ्याच्या दुःखामध्ये काय आणखीन चांगलं करता येईल याची काळजी करत होता, असा हा माणूस आहे. ह्या माणसाबद्दल तुम्हाला एकच सांगतो, भाऊसाहेब निवडणुकीला उभे होते, निवडणुकीचे सगळे चान्सेस विजयाचे होते. काय झालं रात्रीतनं, काय चाव्या फिरल्या, ते सगळं जाऊ द्या, आता ते उघडत बसायची वेळ नाही. पण भाऊसाहेब पडले आणि ते पडायच्या आधी आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपल्याला उर्दूचं साहित्य संमेलन घ्यायचं आहे. इथंच घेतलं होतं ते उर्दूचं साहित्य संमेलन, ह्याच मंचावर. भाऊसाहेब म्हणले इलेक्शन झालं की आपण घेऊ. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. भाऊसाहेब त्या निवडणुकीत हारले. हारल्यानंतर आम्हालाच कसं तरी वाटत होतं की आता भाऊसाहेबांना कसं काय भेटायचं. आमचे आसिफ सय्यद होते, ते मला त्यांनी फोन केला, अरे वो तो गिर गए आप, कैसे उनसे मिलना है. म्हटलं खरं आहे, कसं काय भेटायचं त्यांना. तुम्हाला आश्चर्य वाटेल,
दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेबांचा मला फोन आला, आपल्याला उर्दूचं साहित्य संमेलन घ्यायचं आहे, ते कधी घ्यायचं आहे. हे जिगर लागतं. हे काय माहिती का, अनेक नेते मी पाहिलेले आहेत, नाही असं नाही. मी पत्रकार असल्यामुळे आणि गेले 30 वर्ष 40 वर्ष मी त्या क्षेत्रात असल्यामुळे अनेक नेते जवळून पाहिलेले आहेत. पण वेगळी स्वरूप त्यांचं काय असतो ते माहिती आहे. कलेच्या बाबतीमध्ये खूप छान बोलतात, त्यांना लिहून दिलेलं असतं, पण ते छान बोलतात, पण तसं वागत नाहीत. भाऊसाहेब हे जसं बोलतात तसं वागतात, म्हणून मला ते प्रिय आहेत. भाऊसाहेबांनी थोडी माझी बदनामी केली की निफाडकर ठरवतात कुणाला भेटायचं आणि कुणाला नाही. भाऊसाहेब, इथले किती नेते माझे मित्र आहेत, नावं घ्यायला नको, पण त्यांचा फोन आला आणि तुमचा फोन आल्यावर फरक पडणारच. हेच आहे, इथले अनेक विद्यालय मला बोलवतात. कशाला, मी ज्ञानप्रबोधिनीत पाहुणा म्हणून आलेलो होतो, नाही असं नाही. जिथं जायचं तिथं मला माहिती आहे कुठे जायचं आहे आणि कुठे जायचं नाही. पण केम्ब्रिज विद्यालयाची वाटचाल मी बघतोय, गेले 17 वर्ष वाटचाल बघतो आहे. अगदी छोट्याशा ह्याच्यामधनं त्यांनी ती वाटचाल केली. पहिल्या फ्लॅग होस्टिंगला मी होतो, मला तो दिवस आजही आठवतो. आणि धनंजय आणि राम यांच्या डोळ्यामध्ये मी फक्त बघत होतो की यांची स्वप्न इतकी मोठी आहेत, कसं होणार हे पूर्ण. मला यासारख्या माणसाला प्रश्न पडला. पण मित्रांनो, आज जेव्हा ती 6 मजली बिल्डिंग पाहिली, हिमाचल प्रदेशापर्यंत यांची धाव पाहिली, आणि धनंजय जे आत्ता म्हणत होते मला की आता आपल्याला पुण्यामध्ये आणखीन काही शाळा उघडायच्या आहेत, ही जी स्वप्न लांबची बघतायत, ही स्वप्न त्यांना पूर्ण करायला बळ मिळो, ह्याच्यासाठी मी इथं आलो. की तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्यासारखी, भाऊसाहेबांसारखी माणसं जर तुमच्याबरोबर असतील तर तुमची स्वप्न तर पूर्ण होणारच आहेत, कारण ती तर तुम्हीच करणार आहात. पण आमचे आशीर्वाद नाही, पण आमच्या शुभेच्छा कायम तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही कधी आवाज द्या, आम्ही नक्की येऊ. खूप बोललो. मला माझी एकाने विनंती केली की तुम्ही एखादी गझल म्हणा. म्हटलं गझल म्हणण्याची वेळ नाही. मागे एकदा सिंधी लोकांच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि ते मला म्हणाले की भाषण करायचं होतं. खूप कंटाळली होती लोक आणि भाषण करायचं आहे. ते म्हणले कमीत कमी किती वेळात भाषण करणार. म्हटलं 1 मिनिट. ते म्हणले 1 मिनिटात भाषण कसं होईल. म्हणलं हो बघा, म्हणलं तुम्ही. मी उभा राहिलो आणि मी फक्त एवढंच सांगितलं, माझ्या घरामध्ये खूप पुस्तकं आहेत. लोकांना प्रश्न पडला, हा स्वतःची टिमकी काय वाजवायला आला, त्यात काय विशेष आहे. शब्द जे खेळतो तू, तर तुझ्या घरात असणारच पुस्तकं. म्हणलं माझ्या घरामध्ये सगळी जास्त पुस्तकं आहेत, हजारो पुस्तकं आहेत, आणि ती पुस्तकं वाचल्यानंतर मला एकच सत्य कळलं आहे, ते म्हणजे जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा भाषण देऊ नये. त्यामुळे मी थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या सर्वांचे. धन्यवाद सर. अधिक वेळ न घेता आदरणीय मान्यवरांच्या शुभास्ते आपण नवरत्न पुरस्कार देखील यानंतर लगेचच देत आहोत. मी विजेत्यांना विनंती करतो, आपण वेळ न घालवता पुढे यायचं, कारण ठीक 4 वाजता पुढे याच सभागृहामध्ये पुढचा कार्यक्रम आहे. आणि हा पहिला पुरस्कार आहे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल पॅरेंट्स फोरम नवरत्न पुरस्कार, आणि विजेत्यांचं नाव आहे दीप्ती आणि आधीश सुभेदार. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. या संपूर्ण कार्यक्रमाचं डिझाईन असेल, या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. आणि मगाशी जे गीत सादर झालं ते दर्दे दिल, मला वाटतं दीप्ती मॅम समोर होत्या, त्यामुळे सूरसुद्धा बरोबर लागले बरं का सर. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आणि आपल्या पंचक्रोशीत दीप्तीस इंटेरियो म्हणून त्यांचा एक छान स्टुडिओ आहे, आणि या व्यवसायाचा आयाम सुद्धा ते छान देत आहेत. खूप शुभेच्छा आहेत. यानंतर पुढील पुरस्कार्थी आहेत, पुढील पुरस्कार्थी CEO हीट ट्रीट सर्व्हिस. म्हणजे नाव ते गरमी तेव्हा ट्रीट करण्यासाठी करतात, पण माणूस तसा पाहायला गेला तर फार शांत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण. विशाल सरांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. त्यानंतर पुढील पुरस्कार्थी
सामवाद क्लिनिक्स अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस LLP आणि विजयांचं नाव आहे डॉक्टर यशोधरा राऊत. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. सहपरिवार हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त राऊत परिवाराचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी कौतुक करूयात. आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी हा नवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केला जात आहे. पुढील पुरस्कार ती CEO विप्रो फिटटेक अँड ऑटोमेशन सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आणि विजयांचं नाव आहे प्रशांत नाईक. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूयात प्रशांतजी नाईक. नवरत्न पुरस्काराचे पुढील विजेते कॉन्वेअर सिस्टमचे मिस्टर उमर फारुख सुतार. सुरुवातीला आपण नाईक परिवाराचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. टाळ्या वाजवल्या जोरदार. त्यानंतर सुतार कुटुंबीय, सुतार कुटुंबीय आहेत का? चला पटकन. उमर फारुख सुतार सर प्लीज. टाळ्या वाजवल्या जोरदार. पुढील नवरत्न पुरस्काराचे विजेते प्रणव एंटरप्राइजेसचे डायरेक्टर मिस पल्लवी कांबळे. पल्लवीजी चला लगबगीनं पटकन या. टाका जरा पटपट पावलं टाका. यानंतर पुढील विजेते भिकरामजी मोंडल. आइए समस्त मोंडल परिवार. यानंतर पुढील विजेते टेक्नोव्हॅल्युटेकच्या सुरेखा नानेकर. आमचे सहकारी मित्र राम नानेकर. यानंतर पुढील विजेते अश्विनी कुंभार, सहावारी सारीज अँड ॲक्सेसरीज. नानेकर या. सुरेखा वहिनी, रामदादा या. टेक्नोवेल एज्युटेकचे डायरेक्टर. जोरदार टाळ्या वाजवून आपण दोघांचे कौतुक करूयात. सुरुवातीला केसरी टूरिस्ट बरोबरचा प्रवास आणि आता स्वतः सेल्फ एम्प्लॉईड म्हणून त्यांचा हा सुंदर यशाचा आलेख आहे. यानंतर पुढील विजेत्या सहावारी सारीज ॲक्सेसरीजच्या अश्विनी कुंभार. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन. मान्यवरांचे आभार. आता अधिक वेळ न घेता आपण